300 रुपये लिटर किलो डायरेक्ट. मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग. मित्रांनो आम्ही चाललो आता कानडे मळ्यात सकाळ सकाळी सारसनगरला. तिथं काहीतरी केबल टाकायची आहे. आम्ही या मागण्याचं काम केलं आहे. काय काम आहे तिकडे रे? एपिसोड आहे का ते? दुसरा मा एपिसोडमध्ये सांगू तुम्हाला काय काम आहे. एकदा काहीतरी फॉल्ट नाही काहीतरी करायचं आहे. त्याच्यावर ह्याच्यावर काहीतरी करायचं होते मीटरचं शिफ्टिंग. मित्रांनो आता वाजलेत 2 वाजलेत. आता आमचं जेवण झालं आहे. आता आमचं चाललं आहे की इथं जे वर्ग आहेत हे इंग्लिश मिडियम स्कूल आहे. इथे ना सगळे वर्गातले फॅन वगैरे ट्यूबलाईट वगैरे बदलायचे आहेत आम्हाला. म्हणजे एवढं दुसरा मेंटेनन्स करायला गेलो होतो. आता तो झाला आहे 10 मेंटेनन्सला आलं. आता कामाला लागलो आपण. चालू राहिला डुकू कोणते डेमर आहे त्यांचे काय नव्हतं केलं फुल. मग आता आपली सुट्टी झाली. आता 5:30ला सुट्टी झाली. आता आपलं लवकर आवरले. आता घरी जाऊ मस्त पैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाला. खंडीची बरोबर तुम्ही आलो लांबच गाडीचा आवाज ओळख. चल ए चुप चुप खंडू चुप चुप. मांजलं बघतो माझा जेव्हा मुस्काळी ठेवली नाही कळलं. तर मित्रांनो आत्ताच घरी आलो. फोन आला सांगतो तरी आधी स्टोरेज फुल व्हायला सकाळपासून माझं मला ब्लॉग सुद्धा बनवता येत नाही. मित्रांनो आता पाणी द्यायचा टाईम चालू झाला. आज पाणी नव्हतं द्यायचं पण आता वरती राळायला पाणी चालू केलं होतं मंदिराच्या. आता राळ भरला होता त्यामुळे पाईप काढला होता आणि खाली पाणी येऊ राहिलं झाडाला. आता उद्या परत पाणी द्यायची गरज नाही पडणार. मम्मीचं आता अंड्याचं रस करायचं काम चाललेलं आहे. काय करणार संध्याकाळी स्वयंपाकाला? साधं वरून भात बस. फक्त आंबली चिरून बस. कोई त्याच्यात घेऊन टाक तुला. नाही फक्त आंबली मला होली त्याला काय नाही. मित्रांनो आंबा खावा तर भूक लागली. मित्रांनो आपला आंबावर खाऊन झाला आहे जरा. आता चला कीर्तन संपलं आता संपू दे. मित्रांनो बघू पाण्याचा मेसेज आला का बघू. आपल्याला पाण्याचं आहे ना ग्रुप आहे. पाण्याच्या ग्रुपवर मेसेज येत असतो पण अजून नाही आला ग्रुपवर मेसेज. उशिरा येईन पाणी. मित्रांनो खंडू झोपला. आंबा याला दिला खंडूला आंबा दिला नाही. खंडू रुसलाय मग मी तू त्याला हे दे पेटा दे थोडासा. तू म्हणली ती मला अर्धा पेटा. मी किती पेटा दिला माहिती का त्याला? किती दिला असं? हां बघा मित्रांनो खंडूच्या नशिबात पंढरपूरचा पेढा आहे की नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसाद खंडूला भेटला बघा. किती भाग्यवान खंडू आहे. आता मी वरच्या घरात आलो. वरची रूम जरा खराब झाली आहे. झाडून घ्यायची राहिली. त्यामुळे झाडून वगैरे घेऊ. हे कपाटातले कपडे ठेवले तिथे टायमाला सावरलं होतं त्यानंतर टाईमच भेटला नाही मला वरती यायला. आता झाडून वगैरे घेऊ. भरपूर धूळ आहे वरती. सारखे भांडण करून आलं. कोणाला भांडणं केले बाळा? मग मी मला सांगत होती तू भांडणं केले कोणाला तरी. कोणाला भांडणं करते? कोणाला केलं भांडणं? काळ उतर का भांडणं करतो तू देत ना काय अडचण खंडू. पाणी प्यायला लागलं भांडतो दुसरं बोलला तू कशाला खोडी करतो? हा इकडे बघ मम्मीकडं मार देऊ मार देऊ. मित्रांनो खंडू कोणाचं दुधाची पिशवी दूध पिशवी उचलून आणली खंडू. त्याला दूध प्यायला देत ती त्याला तरी पी करते. दूध भाजीत असतील का तरी नाटक करतो. कुठे भेटले आज दिवसभर? हां तर मित्रांनो आमच्या कॉलनीमध्ये लाडकी कुत्री एकदम बुबू बर्फी नाव तिचं. आणि ती बर्फी सारखी गोड नाही आहे. फक्त धावती कोणाला तरी शांत असते. आणि हे तिचे मोठे मोठे पाय एकदम घोड्यासारखी. घोड्यासारखा फोटो काढतो का? हा घोड्यासारखा प्रतीक भाव लवकर नाही मारायचं. अभी गए घर पे जाके खाना थोड़ी देर पहले मैं अंगोल करके आया। नहा के आया मतलब
हिंदी व्लॉग चालू कर दिया क्या? नहीं नहीं यार, अभी तो करने का है। अब फिर करो इसमें इंस्पिरेशन लूंगा, इंस्पिरेशन लूंगा मैं। इंस्पिरेशन दूंगा। हाँ, तू जो बोला है हिंदी में ब्लॉग बनने का, तो एक दिन जब मैं घर पे रहूंगा ना, तो मम्मी को बोलूंगा पूरा ये तुम्हारा एक दिन है क्या? 15 दिन से आ रहा, मेरी ट्रिप होके भी आ गई, फिर भी तुम्हारा एक दिन अभी तक आया नहीं। प्रॉब्लम ऐसी हुआ है कि हाँ। मैं भूल जाता हूँ। भूल अभी जाता हूँ। तू याद दिलाने को फिर से आ गया है, इसलिए तुम दिन में रहते नहीं, तुमको याद दिलाता, मैं तो रहता, तुम नहीं रहते। ठीक है भाई, तुम इलेक्ट्रिशियन, अगली बार से तुम्हारे पास हम हिंदी सीखने को आएंगे। तुम इलेक्ट्रिशियन है, तुम्हारा क्या धंधा है? करंट देने का धंधा है भाई, करंट देंगे हम, करंट देने के ज्यादा शौकीन है। हिंदी शिकव याला, तुला येते का? गुरुजी गुरुजीला काय शिकायचं? आज के पीडीएम पापडीएम है अजून ते पुंगळ्या काय गोल पिवळे आपल्याकडे आज ते आणून ठेव जा ना, भार लागते ते. तुम्ही हायती नाही करत. पाणी येत नाही आम्हाला, पाणी 9:30 आहे, 9:30 वाजून 10 मिनिट झाली तरी अजून पाणी यायचा पत्ता नाही आला होते. थांबा तसंच धरा, वरच धरा. एवढी मेहनत घ्यावं लागते. सोडा खाली आलं सोड. मित्रांनो, पाणी चालू करण्यासाठी, आम्हाला चालू केलं पाणी आणण्यासाठी एवढी मेहनत चालू लागते. इथं बघा लोकांच्या घरात लाईट बघा असं सगळ्या कॉलनीचं मोठं लागलं ना. आम्ही इथं धूर केलेला आहे संध्याकाळच्या टायमाला. काय आम्ही तो फिरत असतो असं धूर केला आहे, आणि मच्छर खूप असतं तिथं. उन्हाळ्याच्या समय बाहेर येतो, गरम होतं घरात म्हणून, आणि पूर्ण एरियामध्ये मच्छर असतात चांगले. पण आज आपली इथं एक अमोल धोत्रे राहिला आहेत, हा त्यांचा मुलगा आहे पिल्लूभाऊनी आज धूर केला एवढा मोठा धूर केला, त्यामुळे मच्छर राहत नाही. आणि जित भाऊ हवा देऊ राहिले धुरा. खंडूची काय झालं? पार्टी झाली खंडूची काय जेवण चाललंय. कधी काय झालंय? आज दुपारी, ते दुपार नाही, सॉरी, मम्मी मागाशी गेली दुकानात त्या टायमाला. तेव्हा मम्मी मला म्हटलं 300 रुपये, 75 रुपये पावशेर तेल होतं. सत्य लाइट लागली सत्य भाई, महंगाई बहुत बढ़ रही है. बहुत कुछ तो करना पडेगा जुगाड़. मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हिंदीमध्ये बोला.